लोकांना माहिती आहे, मराठ्यांना सुद्धा माहिती, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मराठी ओबीसी घे. जर 20 तारखेला सगळे सर्वेच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सर्वेच्या बाबत केली नाही, तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार. नमस्ते. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मित्र, मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील नेतृत्व त्यांनी आज तारीख 18 आहे. आजपर्यंत त्यांचा आमरण उपोषण चालू आहे. आता हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही त्यांनी सूचना पालन केलेल्या आहेत. आता ते बोलू शकतायत अशी परिस्थिती आहे. तथापि त्यांची तब्येत अद्याप चांगली नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, आजच्या या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला म्हणजे 20 तारखेनंतर 21 तारखेला मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषद घेऊन मराठे काय करतील आणि आम्ही काय करू याचा फक्त अंदाज बघा आणि ते तुम्हाला परवडणार नाही अशा पद्धतीचा इशारा देत आहे. याच्यावरती आपण आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 27 जानेवारी 2024 रोजी मुंबई वेशीवरती म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये ज्यावेळा प्रचंड मोठ्या संख्येने लाखोंचा जमाव ज्यावेळा मराठ्यांचा जमला होता, आंदोलनाचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी या आंदोलनाला मुंबई सगळी विस्कळीत होईल, मुंबईभर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जगभर नाचक्की होईल या भीतीपोटी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या मध्ये चर्चा होऊन खलबत होऊन दोघांनी सह्या करून ह्या मनोज जरांगे पाटलांनी मागितलेली जी अधिसूचना होती, ही अधिसूचना त्यांनी लेखी स्वरूपात अधिसूचना ही मनोज जरांगे पाटीलला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणून दिली आणि या एपीएमसी मार्केटमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सामोरे जात त्या पुन्हा नमस्कार करत त्यांना साक्षी ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी भाषण केलं आणि तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य केलेल्या आहेत, आपण आनंदाने सुखानं परत जायला हरकत नाही, मी जो शब्द दिला होता तो शब्द पाळलाय, अशा पद्धतीचं भाषण केलं होतं. मित्र, मनोज जरांगे पाटलांनी काय गोष्टी मागितल्या होत्या याचा पुन्हा मी पुनरुच्चार करणार नाही. पण 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या मागण्या मान्य केल्या आणि त्या स्वतः ज्या भाषणातून सांगितल्या त्यांचा इथं उल्लेख एवढ्यासाठी करतो की त्यातली एकही मागणी अद्याप 27 जानेवारी ते आज 18 फेब्रुवारी उद्या शिवजयंती आहे, आजपर्यंत मान्य केलेली मागणी एकही त्यांनी अंमलात आणलेली नाही. मग कोणत्या कारणासाठी तुम्ही हे सगळं का मुंबईत आलेलं वादळ मराठ्यांचं जे होतं आंदोलन जे होतं ते आंदोलन केवळ परत पाठवण्यासाठी तुम्ही केला का? तुम्ही सांगितलंय, तुम्ही जाहीर स्वतः केलंय आणि हेही सरळ लाखोंच्या मराठ्यांच्या समोर तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की मी ह्या मागण्या सगळ्या मान्य करीत आहे. पण अंमलबजावणीचं काय? मागण्या मान्य केल्या, अंमलबजावणीचं काय? कोणती गोष्ट अशी आहे की जी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणण्याचं कारण असं आहे, फडणवीस साहेब या संयुक्त युतीचे आहेत ना, तेच प्रमुख आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ही सत्ता आहे म्हणून मी फडणवीस साहेबांचं नाव घेतोय. तर फडणवीस साहेबांनी कोणत्या गोष्टी अंमलबजावणीत आणल्या? मागण्या मान्य, अंमलबजावणीचं काय? त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येईल की फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या तातडीनं अधिसूचना घेऊन आले
त्या तातडीनं कोणत्याही गोष्टीवरती अंमलबजावणी केली नाही, किंबहुना आज तागायत जसा आहे तसा आहे, काही फरक पडला नाही. आणि मग आता जे उपोषण दादांचं सुरू आहे, मनोज पाटलांचं जे सुरू आहे, ते उपोषण एवढ्याचसाठी आहे की मागण्या तर मान्य केल्या, पण अंमलबजावणीचं काय आणि अंमलबजावणी कधी करता हे सांगण्यासाठी त्यांनी उपोषण केलं. पत्रकारांनी त्यांना एक फार चांगला प्रश्न विचारला होता. पत्रकारांनी त्यांना विचारलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आता मराठ्यांच्या सर्वेक्षण आलंय आणि त्या सर्वेक्षणानुसार आम्ही तो याच्यात घेतोय, कॅबिनेटमध्ये घेतोय, कॅबिनेटमध्ये निर्णय होतोय, आता सगळ्या त्यांच्या मागण्या मान्य झालेल्याच आहेत आणि हा आता निर्णय होणार आहे, मराठ्यांना आरक्षण होणार आहे, आता मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करू नये. म्हणजे ही तोंडाला पानं पुसण्याचं कारण, जे प्रयत्न त्यांनी केला ते कारण असं, मनोज जरांगे पाटलांनी जेव्हा पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी तातडीनं सांगितलं, मी ज्या आरक्षणाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात त्या आरक्षण घेऊन ते आलेले नव्हते. हे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात चाललेल्या केसेसच्या संदर्भात आहे. आम्ही जे आरक्षण मागितले ते 50% आत कुणबी नोंदी आणि त्याप्रमाणे प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितलेलं आहे. आमचा ह्या आरक्षण आम्ही मागितलेलंच नाही, दिलं तर आनंदाने स्वीकारू, तो भाग नाही आहे, पण ते सुप्रीम कोर्टात टिकणार का? पुन्हा त्याने असा प्रश्न विचारला. काय काय त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही ओबीसीच्या अंतर्गत जे आमचे सगळा मराठा जो शेतकरी आहे हा सगळा कुणबी आहे. त्यांच्या 67च्या आधी कुणबीच्या नोंदी म्हणजे आपण शोधतो आहोत आणि त्या जवळपास 57 लाखापर्यंत मिळालेल्या आहेत असं शासनानं जाहीर केलंय. मग या कुणबी नोंदीप्रमाणे दाखलं देण्याचं काम जोरात सुरू करतो म्हणून सांगितलेलं होतं. आणि हे दाखल्याच्या बाहेर जो मराठा समाज, जो शेतकरी समाज राहतो, जो गरजवंत मराठा राहतो, त्यांच्या आरक्षणासाठी, त्यांना आरक्षण देण्यासाठी म्हणून सगळे सोयरे हा शासन मान्य शब्द होता आणि त्यासाठी सगळे सोयऱ्याचा अधिसूचना त्यांनी घेऊन आली मुख्यमंत्री. हे स्वतः यांनी काही मनातलं सांगितलं नाही, ते मान्य केलेली गोष्ट आहे. जज न्यायाधीशांच्या समोर झालेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. मग सगळे सोयऱ्यासाठी जो आदेश आणला त्याची अंमलबजावणी का नाही? हा खरं तर एक अत्यंत गंभीर प्रश्न. याला आत्ताच ते जबाबदार कुणाला धरत नाहीये मनोज जरांगे पाटील, पण त्यांचा रोग हा फडणवीस साहेबांच्याकडे आहे. कारण एकनाथ शिंदेनी या ज्या वेळेला मागण्या मान्य केल्या त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण मी देणार. आणि आता हे सगळं झालंय, मराठ्यांचा जल्लोष झालाय, सुरू झालाय, हे बघितल्या फडणवीस साहेब काय म्हणतात, मी थांबा, म्हणजे ओबीसीनं म्हणतात थांबा, काही काळजी करू नका, हे अशा पद्धतीनं होणार नाही. प्रसंगी त्यांना आपण ओबीसीच्या ताटातलं काही देणार नाही आणि हे सगळे सोयऱ्याचा कायदा पण लागू होणार नाही. आणि असं जर काय झालं तर प्रसंगी मी दिल्लीपर्यंत जाईन पण हे सगळं थांबवे. म्हणजे काय, त्याच्यावरती त्यांची पण सही होतीच ना. हवेतलं तर कोण मनोज जरांगे पाटील बोलत नाही. आणि त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर 15-16 तारखेच्या दरम्यान होणार होतं. ठीक आहे, आता ते 20 तारखेवरती गेले, पण त्या दिवशी तरी झालंच पाहिजे. आणि एवढ्यासाठी म्हणजे जी भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलली आणि आता त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब पुढं करत नाहीये. तर हे त्यामुळं मनोज जरांगे पाटलांना जसं पत्रकार प्रश्न विचारतात तसं ते नाराजी त्यांची उघड दिसते, दुःख त्यांचं उघड दिसतंय. आणि ते त्यांनी एकदम स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत सगळे सोयरेचा कायदा होत नाही आणि सगळे सोयऱ्याप्रमाणे उर्वरित म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही त्या मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. त्यांना पत्रकारांनी विचारलं 20 तारखेला आता अधिवेशन, त्यांनी विशेष अधिवेशन बोलवलंय शासनानं, या अधिवेशनामध्ये जर मिळालं नाही तर काय करणार? त्याच्यावरती ते म्हणतायत, जर 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये जर शासनानं हा कायदा केला नाही तर शासनाला भोगावं लागेल. 21 तारखेला पत्रकार परिषद घेणार आणि संपूर्ण म्हणजे
मी अशा पद्धतीनं काम करणार की ते या शासनाला, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे दोन सहयोगी सदस्य आहेत, सहयोगी पार्टीज आहेत, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार दादा, यांना ते परवडणारं असणार नाही याची त्यांनी आताच खात्री बाळगावी. हे काय म्हणत असावेत याच्यातून एक संकेत मिळतो, या त्यांच्या बोलण्यातून एक संकेत मिळतो. संकेत काय असावा? कसं आहे, 2024 हे लोकसभेचं आणि विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष आहे. कोणताही निर्णय मतदारांना खुश करण्यासाठी सत्ता घेत असते आणि मतदारांना जर नाराज ठेवलं तर ती आपल्याला मतदान करणार नाहीत हे त्या सत्ताधारी पार्टीला माहित असतं. त्यामुळे सत्ताधारी पार्टी ही मताची जर त्यांना भीती बसली तर त्यांना ते करावंच लागेल, अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतील कदाचित. कारण त्यांनी स्पष्टच सांगितलंय, आमचा विरोध 21 तारखेनंतरचा तुम्हाला परवडणारा असणार नाही. आम्हाला असं वाटतं विदर्भ, मराठवाडा हा भाग म्हणजे जिथं कुणबी बहुल आहे त्या विदर्भात आणि मराठवाड्यात जिथं मनोज जरांगे पाटलांचं प्रचंड मोठं वर्चस्व आहे, त्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश भाग आणि कोकणातला भाग, या चारही भागामध्ये मनोज जरांगे पाटील कदाचित संपूर्ण राज्यभर दौरा काढतील. दौरा काढून सांगतील की हा भारतीय जनता पार्टीचा फसवा चेहरा आहे. भाजपनं आपल्याला फसवलेलं आहे, मराठ्यांना भाजपनं आपल्याला फसवलंय. एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपतींची पायाची शपथ घेऊन आपल्याला फसवलेला आहे. अजितदादा तर तिकडे लक्षच घालत नाही आणि सगळेजण ज्या गोष्टी करतात त्या 50% वरच्या आरक्षणासाठी की जे आरक्षण मी मागितलेलंच नाही. म्हणजे ही गोष्ट जर मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांच्या समोर जर का ठासून आणि ठोसपणे जर आणली तर काय गजब उडेल. आज भारतीय जनता पार्टीला असं कदाचित वाटत असेल की माजी मुख्यमंत्री आणि मराठा चव्हाण साहेब नुकतेच ते आता घेतलेत, आताचे मुख्यमंत्री आणि मराठा असलेले एकनाथ शिंदे साहेब, माजी म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे प्रमुख मराठा अजितदादा असतील किंवा केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब असतील, ही फलटणच्या फलटण आपल्याकडे असताना आपल्याला या मराठ्यांची भीती कशाला बाळगायची, अशा पद्धतीचा त्यांचा विचार असावा फडणवीस साहेबांचा. पण तसं असणार नाही मित्र. मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. शेकड्यांनी आत्महत्या झाल्यात एवढं लक्षात ठेवा, शेकड्यांनी आत्महत्या झाल्या आणि त्यामुळं आज त्यांना मनोज जरांगे पाटील सारखं नेतृत्व मिळालंय. त्या नेतृत्वाला त्यांना जे हरवायचं नाही आहे, त्यांच्याच इच्छेप्रमाणे हा सगळा आजचा मराठा वागेल आणि मग भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी सदस्य दोघेही अडचणीत येतील. म्हणजे हे त्यांना परवडणार असणार नाही. हे जसं मनोज जरांगे पाटील सांगतात त्या पद्धतीनेच वाटतंय. म्हणजे भविष्य काळात जर अशा पद्धतीचा कायदा केला नाही आणि ज्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत उपोषणाच्या दरम्यान, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यात, त्याची जर अंमलबजावणी केली नाही तर तुम्हाला आमचा विरोध परवडणारा नाही. याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की मराठ्यांची ही जी आता एकी झाल्या, मतांचं ध्रुवीकरण झालंय, हे कदाचित भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाण्याची किंवा घालवण्याचा प्रयत्न असू शकतो. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो, माझा हा व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.